नमस्कार, मी प्रशांत कदम. काल पुण्यामध्ये एका सभेवरून जे काही महानाट्य, जो काही राडा झाला तो संपूर्ण महाराष्ट्रानं बघितला. निर्भय बनो अशी हाक देत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, त्याच्यानंतर असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी हे सभा घेऊ पाहत होते, आपलं म्हणणं मांडू पाहत होते. मात्र त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांच्या गाडीवरती हल्ला देखील झाला भाजपच्या लोकांनी. आणि ज्या लोकांनी हा हल्ला केला त्यांनी स्वतःहून त्याचं क्रेडिट पण घेतलेलं आहे. जाहीरपणे ते सांगतायत की हो, आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आणि काल अशा पद्धतीचा हा सगळा प्रकार जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला. या घटनेनंतर अर्थातच निखिल वागळे पुन्हा चर्चेमध्ये आहेत. निखिल वागळे कोण आहेत हे महाराष्ट्राला काही नव्यानं सांगण्याची गरज नाहीये. पण निखिल वागळे कोण आहेत याच्यापेक्षा निखिल वागळे हे रसायन नेमकं काय आहे, ते कशानं बनलेलं आहे, आणि आणि अशी कुठली मूल्य आहेत पत्रकारितेतली की ज्याच्यावरती त्यांचा विश्वास आहे. त्यामुळं त्या मूल्यांसाठी, त्या भूमिकांसाठी ते सातत्यानं भांडत असतात. आणि आजवर अनेक पक्षांशी त्यांचं भांडण झालेलं आहे. ज्याच्या विरोधात ते बोलतात ते रोखठोकपणे बोलतात. तिथं समोरचा कोण आहे याचा विचार ते करत नाहीत. आणि म्हणूनच निखिल वागळे हे रसायन नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. निखिल सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. पत्रकारितेत असल्यामुळं तुमचं नाव तर थँक्यू. ऐकत आलेलो आहे, तुम्हाला बघत आलेलो आहे, पण तुमची मुलाखत घेण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. एकतर सगळ्यात पहिल्यांदा कालच्या त्या प्रसंगानंतर तुमची प्रकृती आता कशी आहे आणि कसे आहात तुम्ही? जिवंत आहे आणि चांगला आहे आता. कालच्या नंतर थोडा थकवा आला होता. काल रात्री 2:30 वाजता मी मुंबईत पोहोचलो, पण आता थकवाही गेलेला आहे आणि पुन्हा लढायला सिद्ध आहे. मी काय काळजी करू नका. बर सर, मला पहिल्यांदा तर हे विचारायचं होतं की निर्भय बनो ही हाक देण्याची वेळ एक पत्रकार म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्हा लोकांच्या वरती का आलेली आहे? हे काम विरोधी पक्ष का करू शकत नाहीये? किंवा आता आपण मैदानात उतरलं पाहिजे, आपण स्वतःहून पुढे लढलं पाहिजे, असं नेमकं का वाटतं? मी थोडा तुला इतिहास सांगतो निर्भय बनोचा. हम्म. निर्भय बनो ही हाक अं, गांधीजींनी दिली पहिल्यांदा. गांधीजी चंपारणला गेले होते आणि तिथले निळीचे कामगार जे होते त्यांनी युनियन बांधायचा प्रयत्न केला. त्या कामगारांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी लढावं म्हणून प्रयत्न केला. पण गांधीजींच्या असं लक्षात आलं की तिथले जे जमीनदार आहेत यांच्या दहशतीखाली निळ कामगार आहेत. तेव्हा गांधीजींनी असा विचार केला की जोपर्यंत हे निळ कामगार भीतीमुक्त होत नाहीत, निर्भय होत नाहीत, तोपर्यंत ते लढूही शकत नाही. म्हणजे जमीनदारांविरुद्धही लढू शकत नाहीत आणि स्वातंत्र्यासाठी लढू शकत नाहीत. हम्म. तेव्हा आपल्याला पहिलं काम करायला पाहिजे की या लोकांना भीतीमुक्त करणं. तिथे ते निर्भय बनो या सगळ्या आंदोलनाचं आणि विचाराचं बीज रोवलं गेलं. त्यानंतर निर्भय बनो ही आग दिली आणीबाणीमध्ये जयप्रकाश नारायण यांनी, जेपींनी. तर त्या जेपींच्या चळवळीमध्ये आम्ही सगळे सामील होतो. त्यामुळे निर्भय बनो हा आमचा अगदी श्वास आहे असं म्हटलं तरी चुकणार नाही. त्यानंतर आम्ही निर्भय बनो रिवाईव्ह केली 92-93ला, जेव्हा दंगली आणि बॉम्बस्फोट झाले. लोकांमध्ये खूप भीतीचं वातावरण होतं मुंबईकरांमध्ये. आम्ही सगळे निर्भय बनो आणि माझे जे सहकारी होते संतोष शिंदे वगैरे, सुधाकर कश्यप वगैरे, या सगळ्या लोकांनी आम्ही हम्म. 92-93ला आम्ही पुन्हा रिवाईव्ह केलं. आणि जिथे जिथे दहशत आहे म्हणजे हिंदूंच्या वस्त्यांमध्ये आणि मुसलमानांच्या वस्त्यांमध्ये आम्ही जाऊन मिटिंग घेतल्या. यापुढचा विचार असा आहे की विरोधी पक्ष कमी पडतायत, राजकारणी काय करत नाहीत, त्यांचं त्यांचं स्वार्थ आहे. तर एक सिव्हिल सोसायटी आंदोलन असावं. पत्रकार त्याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येने होते, इतर नागरिक होते, डॉक्टर्स होते. आता बघ, विश्वंभर चौधरी हम्म. हे पर्यावरण अभियंता आहेत, एन्व्हायरमेंटल इंजिनियर आहेत. असीम सरोदे वकील आहेत. बरोबर. आमच्यामध्ये अनेक असे वेगवेगळ्या व्यवसायातले लोक आहेत. आता निर्भय बनवतो मी संस्थापक असल्यामुळे मी तिथे आहे, पण आता खरी चळवळ असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी चालवत आहेत. महाराष्ट्रामध्ये लोकांना जागं करण्यासाठी त्यांनी 50हून अधिक मिटिंग घेतल्या. बर. मी सिन्नरच्या सभेला गेलो. मी जास्त सभेला आता जात नाही, कारण ते माझ्या प्रकृतीला झेपत नाही. आता बर. माझं वय 66 वर्ष आहे चालू. हम्म. हम्म. त्यामुळे मला ते त्रास होतो. पुन्हा माझी बायपास झाली आहे, अस्थम्याचा त्रास आहे, ब्लड प्रेशर आहे, अनेक गोष्टी आहेत. बर. त्यामुळे मी आता जास्त फिरणं पसंत करत नाही. पण पण मी सिन्नरच्या सभेला गेलो, कारण सिन्नरची सभा मोडली होती भाजपनी. तिथे बर. आव्हान सभा होती आणि मी गेलो. तिथे जवळजवळ 10-15 हजार लोक होते. मला असं वाटतं की मी जाण्याचा फायदा हा आहे की लोक मला टेलिव्हिजनवर बघत होते, लोक मला युट्यूबवर बघतात. त्यामुळे त्याचं एक आकर्षण असतं. आणि हम्म. मी जर लोकांना विश्वास देऊ शकत असेल की आपण हुकुमशाहीचा पराभव करू, जसं कुलदीप नायरनी आणीबाणीमध्ये केलं, हम्म. तसं आपण जर करत असं वाटत असेल
तर मला लोकांसमोर जायला पाहिजे आणि बोलायला पाहिजे, याच्यावर माझा पहिल्यापासून विश्वास आहे. पत्रकारिता तटस्थ असते हे मी मानत नाही. पत्रकारिता निपक्षपाती असावी, पण ती तटस्थ नसावी. पत्रकारिता नेहमी अन्यायग्रस्तांच्या बाजूने उभी राहिली पाहिजे. पत्रकारिता नेहमी अत्याचारित ज्या लोक आहेत त्यांच्या बाजूने उभी राहिली पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. पत्रकारितेच्या शाळांमध्ये शिकवलं जातं की तटस्थ असायला हवं पत्रकारांनी. तटस्थ कोणी असत नाही जगामध्ये. आपल्याला बाजू कोणाची घ्यावी हे ठरवावं लागतं, आणि मी बाजू दुबळ्यांची घ्यायचं ठरवलेलं आहे. माझी पत्रकारिता ही फुले आंबेडकरांची पत्रकारिता आहे, जी दीनबंधूंनी केली ती पत्रकारिता आहे. आंबेडकरांची त्यांच्या मुकनायक प्रबुद्ध भारतमध्ये केली ती पत्रकारिता आहे. मी हा वारसा मानतो, मी आगरकरांचा वारसा मानतो. त्यामुळे मला असं वाटतं की मी आता पुन्हा लोकांमध्ये जायची वेळ आली असं मला वाटलं. आणि मी सिन्नरच्या सभेपासून सुरुवात केली. ही दुसरीच सभा होती पुण्याची, ही दुसरीच सभा होती. पण मी बोलण्याआधीच माझा आवाज बंद करा असं कॅम्पेन चालवलं. मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रामध्ये टी राजाबाबू येतो, जो तेलंगणाचा आमदार आहे भाजपचा, आणि इथे विखारी भाषण करतो. त्याला महाराष्ट्र सरकार थांबवत नाहीये. पण शांततेचं आणि प्रेमाचं आवाहन करणाऱ्या निखिल वागळेला थांबवतंय. याला काय अर्थ आहे? म्हणजे कालच्या सभेवर भाजपने असा हल्ला केला नसता आणि सभेच्या आधी पोलिसांना त्यांनी पत्र दिलं की ही सभा थांबवा नाहीतर आम्ही उधळून लावू, तर त्या सभेत नॉर्मल झाली असती. पण आता भाजपने कॉन्ट्रॅक्टच घेतलाय निखिल वागळेचं PR करायचं, त्याला प्रसिद्धी द्यायचं. तर मी काय करू? त्यांनी फुकटची प्रसिद्धी दिली मला. मी जाहीर भाषणामध्ये सुद्धा आभार मानलं. त्याची काही गरज नव्हती. बरोबर. पण सर, काल तुम्ही पण उल्लेख केला भाषणामध्ये की आतापर्यंत झालेला हा तुमच्यावरचा बहुतेक 6वा-7वा हल्ला होता. आता कुठला पक्ष राहिलेला आहे का तुमच्यावरती हल्ला करण्याचा, आणि या हल्ल्यांचा इतिहास नेमका काय आहे? तुम्ही एकदा भूमिका घेतली की समोर कोण आहे हे बघत नाही, त्यांच्या विरोधात लढायला उभे राहतात. तर कधीपासूनचा हा सगळा प्रवास आहे? म्हणजे पहिला हल्ला कधी झाला होता ते आठवतंय? अरे खूप लांबची, म्हणजे तू आता सगळा इतिहासच विचारतोयस मला. पण सांगतो मी तुला. पहिला हल्ला माझ्यावर 1979ला झाला. तो शिवसेनेने केला होता आणि मी दिनांकचा संपादक होतो. आम्ही एक कव्हर स्टोरी केली होती. दिनांक हे संडे टाईप मॅगझिन होतं, म्हणजे वृत्त साप्ताहिक ज्याला म्हणतात ते होतं. त्या मॅगझिन शिवसेनेने एक दंगल घडवली होती मुंबईमध्ये, आणि सीमा प्रश्नावर मोर्चा काढला होता. आणि त्यावेळेचं विटी स्टेशन लुटलं होतं. म्हणजे इतकं लुटलं होतं की तिथे ब्रेसियर्सचे काही शोकेस होत्या, त्याही पळवून नेल्या शिवसैनिकांनी. ते त्या कोणाला भेट दिल्या मला माहिती, पण ते लुटले होते त्यांनी. मुद्दा असा आहे की त्यानंतर आम्ही कव्हर स्टोरी केली शिवसेनेवर. हेडिंग होता आवाज कुणाचा? शिवसेनेचा. आणि मी त्यातला शी फक्त दीर्घ केला, बाकी काही केलं नव्हतं. त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंची मुलाखत मी स्वतः घेतली होती. आणि शिवसेनेचं जे चांगलं काम आहे, स्थानिक लोकाधिकार समिती वगैरे, त्याच्यावर एक सेक्शन होता. बाळासाहेबांनी मला स्वतःचं व्यंगचित्र काढून दिलं होतं त्या मुलाखतीसाठी, लक्षात घे. पण अतिउत्साही असतात काही लोक. तिथे छबू झारापकर नावाचा शिवसेनेचा नगरसेवक होता ग्रँट रोडला, जिथे आमचं ऑफिस होतं. त्यांनी माणसं पाठवून माझ्यावर हल्ला केला. BSTचे कामगार, म्हणजे आमची प्रेस होती वडाळ्याला, बरोबर दुपारी 1 वाजता हल्ला झाला. त्याच वेळेला BSTचा लंच टाइम झाला आणि शेकडोच्या संख्येने कामगार बाहेर आले आणि मध्ये पडले म्हणून मी वाचलो. तेव्हा मला ब्लेड मारली होती याच्यावर, माझ्या पाठीवर. आणि मी KM मध्ये होतो 2 दिवस. मी आणि माझ्यासोबत राजीव नाईक होते, जे नाट्य समीक्षक आहेत. ते आमच्या प्रिंटिंग प्रेसचे मालक होते, ते माझ्यासोबत होते. तो माझा पहिला हल्ला. मी तुला सांगतो, मला त्यावेळेला खूप भीती वाटली होती, खूप भीती. आणि सतत माझ्या मागे कोण आहे कोण नाही आहे असं मला वाटायचं. आणि खूप दिवस माझे असे भीतीमध्ये, दहशतीमध्ये गेले. मनात प्रश्न आला, हे आपण करायला पाहिजे का एवढं पत्रकारिता? पण ज्याला खाज म्हणतात ना, खाज, ती काय जात नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मी असा विचार केला, आपलं जर पत्रकारितेवर एवढं प्रेम असेल तर ती करायचीच, काही झालं तरी. आणि मग माझ्या मनातली भीती हळूहळू जायला लागली. मग 79ला पहिला हल्ला झाला. त्यानंतर मी महानगर काढलं, तेव्हा दुसरा हल्ला झाला. मग तसा तिसरा हल्ला झाला. एकदा हिंदी पत्रकार संघाच्या कार्यक्रमामध्ये काहीतरी असाच पत्रकारितेवर विषय होता, तेव्हा मी सामनावर टीका केली. सामना हे वृत्तपत्र नाही आहे असं म्हटलं, ते प्रचारपत्र आहे असं म्हटलं. तेव्हा माझ्यावर बाटल्या घेऊन हल्ला केला शिवसैनिकांनी. आता हिंदी कार्यक्रमात सुद्धा शिवसैनिक आले म्हणजे बघ. त्यानंतर असेच हल्ले झाले, वेगवेगळे झाले. सनातन पासून सगळे सनातनी धमक्या दिल्या. 6-7 हल्ले झाले. आता ना मला मोजायचाही कंटाळा येतो या. आता परवाचा माझ्या मध्ये 8वा किंवा 7वा हल्ला आहे. मी आता नीट काढून बघीन माझी डायरी, आम्हाला कळेल. तर पण त्यातला सगळ्यात भयानक हल्ला कालचा होता. सगळ्यात भयानक हल्ला. आधी माझ्या ऑफिसवर हल्ले झाले आणि त्यावेळेला मी ऑफिसमध्ये हजर नव्हतो.
एकदा माझ्यावर फिजिकली शिवसेनेने हल्ला करायचा प्रयत्न केला, तेव्हा लोक मध्ये पडले आणि मी वाचलो. या पहिल्या हल्ल्यातही ते बेइज्जती कामगारांमुळे वाचलो. कालचा हल्ला सगळ्यात भयानक कशासाठी होता, की मला असं वाटतं त्यांना मला ठार मारायचं होतं, तसं ते बोलत होते. निखिल वागळेंना बाहेर खेचा आणि ठार मारा. मला असं वाटतं कालचा हल्ला एक प्रकारचं मॉब लिंचिंगच होतं. आम्ही जर सापडलो असतो, गाडीची दारं उघडली असती, तर त्यांनी मला ठार मारून टाकलं असतं. आणि अर्ध्या तासाच्या वेळेमध्ये 4 वेळा हल्ले केले, 4 वेळा, 4 वेगवेगळ्या ठिकाणी. त्यांच्या हातामध्ये हॉकी स्टिक्स होत्या, काट्या होत्या, रॉड्स होते, अंडी होती, काळी शाई होती, सगळं होतं. काय नव्हतं म्हणून विचार. आम्ही हातात सापडलो नाही हे आमच्या ड्रायव्हरचं नशीब. कारण ड्रायव्हर आमचा इतका, तो एकदम बेडर होता, बापरे, तोच भयंकर होता. म्हणाला, साहेब मी तुम्हाला वाचवणार म्हणजे वाचवणार. आणि तो, तुला गंमत सांगतो, तू कोण आहेस मी त्याला विचारलं, यार तू एवढं जिद्दीने म्हणतोय, तू आंबेडकरवादी आहेस का? नाही म्हणाले, मी पवार साहेबांचा फॅन आहे म्हणाल. असा तो बर. ड्रायव्हर. पवार साहेबांचा फॅन आहे. नाही. अरे म्हटलं, आता तिथे चर्चा करायला जागा नव्हती. तो तर मला सांगत होता, सर आतून याचा व्हिडिओ घ्या. अरे म्हटलं, आपल्या मारतायत, आपल्या ठार मारतायत, तू काय मला सांगतो व्हिडिओ घ्या? वेडायस का म्हटलं तू? तू एक काम कर, गाडी फास्ट चालव आणि इथून बाहेर काढ. त्यांनी गाडी मॉब मधून बाहेर काढली. काय काढली त्यांनी, जबरदस्त काढली. तो माणूस वैभव नावाचा तो ड्रायव्हर आहे, तो मला वाचवायला जबाबदार आहे. आणि माझे बाकीचे सहकारी आहेत. पहिल्या सीटवर तिथे असीमची असिस्टंट बसली होती, वकील श्रेया पुढे बसली होती. ती म्हणाली आम्ही पुढे बसते. तिला वाटत होतं बायकांवर हल्ला करणार नाहीत, पण तेही नाही खरं ठरलं. त्यांनी स्त्री बघूनही त्यांना तिला स्पेअर केली नाही. शेवटी आम्ही अशी डोकी खाली घालून बसलो, म्हणून आमची डोकी वाचली. नाहीतर मागची काच फोडून आतमध्ये रॉड्स टाकले होते त्यांनी. जो एखादा रॉड जर माझ्या छातीत किंवा पाठीत घुसला असता, तर तिकडच्या तिकडे अंत होता. मी तुला सांगतो, नशिबाने वाचलो. मला असं वाटतं, मी देवावर माझा विश्वास नाही, मी नास्तिक माणूस आहे. पण तेंडुलकर मला नेहमीच सांगायचे की तुझा परमेश्वरावर विश्वास नसेल तरी नियतीवर ठेवायला पाहिजे निखिल. आणि माझा नियतीवर विश्वास आहे. या नियतीने मला वाचवलं, लोकांच्या प्रेमाने वाचवलं, किंवा असं म्हण फुले आंबेडकरांच्या आशीर्वादाने वाचवलं, वॉट एव्हर तुम्ही काही म्हणा. काल पण तुमच्या या सगळ्यांनी मला बचावासाठी वाचवलं, अदरवाईज मी काल मेलोच होतो. तुमच्या बचावासाठी काल जे 3 पक्षांचे कार्यकर्ते तिथे दिसत होते, त्याच्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे सुद्धा शहराध्यक्ष तिथे होते. म्हणजे एकेकाळी ज्या शिवसेनेनं हल्ला केलेला होता, ते आज तुमच्या बचावासाठी पण काल तिथे दिसले. एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटलं. की हा बदल बघून काय वाटतं तुम्हाला? वर्तुळच पूर्ण झालं एक प्रकारे. मला असं वाटतं, हा शिवसेनेवर नाही, पण शिवसेनेच्या चुकीच्या वरच्या विचारसरणीवर काळाने उगवलेला सूड आहे. आज शिवसेनेचं जे आम्ही आग्रह धरतो, शिवसेनेचं लोकशाहीकरण व्हायला पाहिजे, ते बाळासाहेब ठाकरेंच्या कारकिर्दीत शक्य झालं नाही. ते आता उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीत ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. सिन्नरच्या सभेत सुद्धा, म्हणजे तुला गंमत सांगतोय, शिवसेनेपासून वंचित पर्यंत सगळे लोक काल तिथे होते. काँग्रेसचे नेते होते, राष्ट्रवादीचे नेते होते. राष्ट्रवादीचे नेते जे प्रशांत जगताप आहेत पुण्याचे, त्यांनी अख्खी टीम घेऊन आम्हाला वाचवलं. रस्त्यामध्ये भाजपशी संघर्ष केला त्यांनी, भर रस्त्यात. हे 2 टीम त्यांच्या संघर्ष झाला, म्हणून आपण तिथे गाडी काढू शकलो बाहेर. राहुल डंबाळे नावाचे कार्यकर्ते आंबेडकरवादी पुण्याचे, ते तर सकाळपासून होते, त्यांनी आम्हाला वाचवलं. आणि रात्री आम्हाला घरी सोडायला, रात्री 2:30 वाजता मी घरी पोहोचलो, ते खोपोलीपर्यंत आपल्या सगळ्या कुटुंबासह आले होते. म्हणजे हे जे प्रेम आहे ना, अशक्य आहे. मी तुला सांगतो प्रशांत, अशक्य आहे. नितीन वैद्य मला म्हणाले, तू माझ्या गाडीत बस, तुला मी घेऊन जाणार मुंबईला. मी नितीन वैद्यांनी मला सोडलं, पण राहुल डंबाले पहिल्या सीटवर बसले होते. आणि वाईट गोष्ट ही की पोलिसांच्या जीप्स आमच्या संरक्षण असून रात्री आमच्याकडे व्हिडिओ आहेत, 2 गाड्यांनी आमचा पाठलाग केला. पोलिसांनी त्याला साईडला घेतलं, पण 2 गाड्यांनी रात्री 1 वाजता 12 वाजता आमचा पाठलाग केला. म्हणजे किती कठीण परिस्थिती आहे बघ. मला असं वाटतं की ह्यानं मला ठारच मारायचंय. आज वाचलो, उद्याचं काय होईल माहित नाही. मगाशी तुम्ही पत्रकारितेबद्दल तुमची जी मूल्य आहेत त्याचा उल्लेख केला, की तटस्थ पत्रकारिता असं काही नसतं. आणि तुम्ही कायम सांगत आला, म्हणजे गांधी, त्याच्यानंतर मार्क्स, लोहिया, शाहू फुले आंबेडकर, या सगळ्यांची नावं तुम्ही जी आहेत ती घेत असता. पण एकीकडे असं पण म्हटलं जातं की पत्रकारांनी म्हणजे पत्रकाराचीच भूमिका निभवावी, त्याच्या पलीकडे जाऊन कार्यकर्ता किंवा सामाजिक भूमिकेमध्ये जाऊ नये, असं पण एक म्हटलं जातं. तर त्याच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? आणि ही जी सगळी नावं आहेत, यांच्या विचारांमध्ये पण एक सरमिसळ दिसते, तर ती कशी वेगळी करायची? कारण असं पण म्हटलं जातं की जेव्हा तुमची एखाद्या आयडिओलॉजीशी बांधिलकी असते, तेव्हा त्या आयडिओलॉजीशी बांधलं गेल्यामुळं कधी कधी तुम्ही ऑब्जेक्टिव्हिटी जी आहे तिच्यापासून दूर जाता का? म्हणजे त्या विचारसरणीच्या चुका मग कधी कधी आपल्याकडनं दुर्लक्ष होतं का? तर त्याच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? आयडिओलॉजीशी बांधिलकी म्हणजे काय, हा पहिला प्रश्न. माझी बांधिलकी ही भारतीय संविधानाशी आहे. भारतीय संविधानाशी पहिले प्रत्येक नागरिकाची बांधिलकी पाहिजे. पत्रकार म्हणून
माझी पहिली बांधिलकी ही भारतीय संविधानाशी आहे. म्हणजे भारतीय संविधानात जी मूल्य दिली आहेत त्यांच्यावर बांधिलकी पाहिजे. आणि पत्रकारिता करताना प्रत्येकाला स्वतःचा विचार असतो. जे म्हणतात विचार नाही त्यांना विचार असतो. बरोबर. माझा विचार हा बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा आहे. पण मी असं मानतो, पत्रकारिता जरी ऍक्टिव्ह असली पाहिजे, म्हणजे तिने बाजू घेतली पाहिजे दुबळ्यांची, तरी फॅक्ट्स मध्ये सरमिसळ करता कामा नये. माझ्यावर जर 4 हल्ले झाले तर मी 4च हल्ले झाले म्हटलं पाहिजे. मी 6 हल्ले झाले असं म्हणता कामा नये. मी किती लोक मेले तर 200 लोक मेले तर 200च मेले पाहिजे असं म्हटलं. मी 400 म्हणता कामा नये. सो फॅक्ट्स आर फॅक्ट्स. पण पत्रकारांनी बाजू कुणाची घ्यायची? म्हणजे उदाहरणार्थ मी तुला सांगतो, क्रिश्चियन अमनपोर नावाचे सीएनएनच्या जर्नलिस्ट आहेत. त्या सगळ्या जगामध्ये जाऊन पत्रकारिता करतात आणि त्यांचा कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे. त्यांनी एक व्हिडिओ बनवलेला आहे की पत्रकारांनी काय भूमिका घेतली पाहिजे. साधं उदाहरण देतो. ते त्या असं म्हणतात की पाऊस पडतोय बाहेर, खिडकीमध्ये 2 माणसं बसली आहे. एक माणूस म्हणतो पाऊस पडतोय, दुसरा माणूस म्हणतो पाऊस पडत नाही. आजचे पत्रकार काय करतात? दोघांचेही बाईट्स घेतात आणि लावतात. पत्रकाराचं खरं काम काय आहे? बाहेर जाऊन बघितलं पाहिजे पाऊस पडतोय की नाही, बरोबर. आणि सत्य सांगितलं पाहिजे लोकांना. माझं असं म्हणणं आहे, सत्य सांगणं हे माझं काम आहे. उद्या जर सेक्युलर पक्ष चुकत असतील तर मी का वंचितची माझा एवढा संघर्ष झाला? कारण मी त्यांच्यावर टीका केली. बरोबर. मी स्वतःला आंबेडकरवादी मानून असून सुद्धा मी वंचितवर टीका केली. मी काँग्रेसवर टीका केली. मी राष्ट्रवादीवर टीका केली 14 पूर्वी. मी भाजपवर कायम टीका केली आहे. काही लोक भाजपची विचारसरणी नाही, अण्णांच्या आंदोलनामध्ये तुमची भूमिका जी होती त्याच्यावरून तुम्हाला पण टार्गेट करतात. काही लोकांचं असं म्हणणं आहे की नाही, माझी भूमिका पत्रकाराची होती. मी तिकडे कोणीच नव्हतो. नाही मी पण फक्त पत्रकार होतो आणि टीव्ही जर्नलिस्ट म्हणून ते दाखवत होतो. अण्णांची माझी जवळीक होती, त्यामुळे अण्णांच्या मुलाखती मला मिळाल्या. पण अण्णांनी जेव्हा गाढवपणा केला 14 नंतर, ते सरळ सरळ बीजेपीच्या खिशात गेले आणि देवेंद्र फडणवीसनी त्यांना खिशात टाकलं असं माझं म्हणणं आहे. हे मी अण्णांना पण सांगितलेलं आहे. मी हे खैरनारांना पण सांगितलं होतं जिथे चुकत आहेत तिथे. पत्रकार तुमचा मित्र असतो, तुम्ही बरोबर करता तेव्हा. पत्रकार हा कायमचा विरोधी पक्ष आहे, लक्षात ठेव. परमनंट अपोजिशन पार्टी हा जर्नलिस्ट असतो. आपण तीच भूमिका बजावायला पाहिजे, चौथ्या स्तंभाची. म्हणजे योग्य विचारांची साथ दिली पाहिजे. गांधीजींचा विचार योग्य असेल तर आपण त्याची साथ दिली पाहिजे. आंबेडकरांचा विचार योग्य असेल तर आपण साथ दिली पाहिजे. पण आपण कसलेही अंधभक्त बनता कामा नये. मी कोणत्याही नेत्याचा अंधभक्त नाही. मी सगळ्या विचारसरण्या वाचलेल्या आहेत. मार्क्सवाद असेल, गांधीवाद असेल, आंबेडकरवाद असेल, सगळं वाचलेलं आहे. पण माझा अंतिम विचार हा भारतीय संविधानाचा आहे. संविधानाच्या चौकटीत आम्ही काम करतो. आणि 2 तऱ्हेचे पत्रकार असतात. आमची एक मैत्रीण आहे खूप सिनियर, कल्पना शर्मा नावाची, तुला माहिती असेल. तर कल्पना शर्मानी पूर्वी एक आर्टिकल लिहिलं होतं हिंदूला. 2 तऱ्हेचे पत्रकार असतात ती म्हणाली. एक ऍक्टिव्ह म्हणजे निखिल वागळे सारखे, आणि दुसरे पॅसिव्ह म्हणजे जे तिथे बसून टेबलावर बसून जग पाहतात. सो मी ऍक्टिव्ह पत्रकार आहे. मी गांधीजींच्या जसं हरिजन चालवायचे किंवा बाबासाहेब आंबेडकर जसं प्रबुद्ध भारत किंवा मुकनायक चालवायचे त्या टाईपचा पत्रकार आहे. मी फुल्यांच्या दिनबंधूच्या मार्गावरचा पत्रकार आहे. आणि मला असं वाटतं हे असं पत्रकार कायम राहणार आहेत, एक ऍक्टिव्ह आणि एक पॅसिव्ह. पण मी तुला एक गोष्ट सांगतो की पत्रकारांनी समाजात जाऊन सत्य शोधून काढलं पाहिजे. आणि सत्य आपल्याला पचणार नसेल तरी सुद्धा ते मांडलं पाहिजे. उद्या जर मुसलमान एखादी संस्था योग्य भूमिका घेते असं तुम्हाला योग्य भूमिका घेत नाही असं वाटत असेल तर मी त्याच्या विरुद्ध सुद्धा आवाज उठवला पाहिजे. आम्ही 92च्या दंगलीच्या वेळी मदनपुऱ्यात जाऊन, मदनपुऱ्यात शाही इमामवर सुद्धा टीका केली होती आणि तिथल्या मुसलमान बायका आणि पुरुषांनी टाळ्या वाजवल्या होत्या, हे लक्षात ठेव. आम्ही हिंदू मुसलमान दोन्ही एरियात जाऊन आम्ही बाळासाहेब ठाकरेंवर हिंदू एरियात टीका केली. आम्ही दाऊद इब्राहिमवर टीका केली. आम्ही शाही इमामवर टीका केली. जो जो धर्मांध आहे किंवा होता त्यावर टीका करणं हे माझं कर्तव्य असं मानतो. कारण भारतीय संविधानाने सर्व धर्म समभाव किंवा धर्मनिरपेक्षता आणि शांततेचा मार्ग स्वीकारलेला आहे, अहिंसेचा मार्ग स्वीकारलाय. माझा मार्ग सुद्धा अहिंसेचा आहे. त्यामुळे मी कोणावर हातही उचलत नाही. म्हणजे हात उचलण्याची संस्कृती नाही. मी माझ्या मुलालाही कधी मारलेलं नाही, हे लक्षात ठेव. पण जर तुम्ही आमची अहिंसा ही दुबळ्याची अहिंसा आहे असं मानाल तर ते चालणार नाही. आम्हाला मारायला आलात तर आम्ही हात धरण्याचं काम तर नक्कीच करू. तो अधिकार आम्हाला घटनेने दिलेला आहे. सर, ज्या ट्विटवरून भाजपचा रोष तुमच्याकडे वळला आणि हे सगळं सुरू झालं, त्या ट्विटवरती तुम्ही कायम आहात का? भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झाला त्याच्यानंतर तुम्ही ती टीका जी आहे ती केलेली होती. आता त्याच्याबद्दल भाजपच्या लोकांचं म्हणणं असं होतं की कुठल्या न्यायालयानं त्यांना दंगलखोर म्हणून शिक्षा दिलेली आहे, ते न्यायालयाच्या चौकटीत सिद्ध झालेलं आहे का? तर त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय?
मी त्या ट्विटवर अजूनही 100 नाही, 200 नाही, 300 नाही, 400 नाही, 500% कायम आहे. आय स्टँड बाय माय ट्विट. मी काय म्हटलं होतं, अडवाणींना भारतरत्न देणं म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगलखोराला शाबासकी देणं. अडवाणी हे दंगलीला जबाबदार होते. जेव्हा त्यांनी रामरथ यात्रा काढली तेव्हा त्या रथयात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी दंगली झाल्या. दिस इज द फॅक्ट. मोदी 2002च्या दंगलीला जबाबदार होते हे आपल्याला माहिती आहे आणि असं मी मानतो. त्यांना जरी सुप्रीम कोर्टानं निर्दोष सोडलेलं नाही, त्यांना काय म्हटलं सुप्रीम कोर्टानं, त्यांच्या विरोधात पुरावा नव्हता असं म्हटलेलं आहे. त्या संजीव भटला ठेवलाय जेलमध्ये. संजीव भटने एवढं लिहिलं म्हणून ठेवलाय जेलमध्ये. माझं असं मत आहे सुप्रीम कोर्टाने काही निर्णय देऊ, कारण ते अनेकदा असं म्हणतात आमच्याकडे पुरावा नाही, पुरावा नाही. माझं असं मत आहे, मी दंगल डोळ्यांनी बघितली आहे मुंबईची, मी दंगल गुजरातची बघितलेली आहे, मी दिल्लीची 85ची दंगल बघितलेली आहे. माझं असं मत आहे दिल्लीमध्ये जर के एल भगत आणि कोण सज्जन कुमार हे दंगलीमध्ये सामील होते आपल्याला माहिती आहे, तर गुजरातच्या दंगलीला मोदींचा आशीर्वाद होता हेही आपल्याला माहिती आहे. आणि अडवाणींच्या प्रेरणेने या सगळ्या किंवा अडवाणींच्या काय रथयात्रेनंतर या सगळ्या दंगली झालेल्या आहेत. म्हणून मी त्यांना दंगलखोर म्हणतोय, हे माझं मत आहे. बीजेपीला ते पसंत नसेल त्यांनी माझा निषेध करावा, माझ्यावर खटला घालावा ना, डिफेमेशनचा खटला घाला ना. मी कुठे काय म्हणतोय, यांनी खटला काय घातलंय सुनील देवधरनी, त्याच्यामध्ये एक तर पहिलं घातलंय कलम अॅट्रॉसिटीचं. आता एक ब्राह्मण माणूस अॅट्रॉसिटीचं कलम गाजेवर घालतो याचं कारण म्हणे मी द्रौपदी मुर्मूचा हे केला, अपमान केला. आता द्रौपदी मुर्मूंचा उल्लेख सुद्धा नाही ट्विटमध्ये, पण बर भारतरत्न राष्ट्रपती देतात हे बर ओढून बर. ताणून आहे. काल ओके. पुणे पोलिसांनी जो FIR नोंदवलेला आहे त्याच्यामध्ये हे कलम काढून टाकलेलं आहे. आता कलम काय ठेवलेलं आहे 153 आणि इतर. 153 म्हणजे समाजामध्ये अशांतता निर्माण करणं. आता मी कोणती अशांतता निर्माण केली आहे मला माहित नाही, पण यांना काहीतरी कलम घालून मला जेलमध्ये पाठवायचं आहे असा मला संशय आहे. कुठच्याही परिस्थितीमध्ये मला बेल मिळेल याविषयी मला काही 100% खात्री आहे. अँटीसेप्टेड बेलसाठी आम्ही ऑलरेडी अर्ज केलेला आहे, कालच अर्ज केलेला आहे असे. बर बर. आणि ते सगळं आम्ही करणार आहोत कायदेशीर प्रक्रिया. माझ्या विरुद्ध काहीच पुरावा नाही ना. माझ्या लेखावर एकाही, माझ्या बरोबर आतापर्यंत 55 खटले झाले, आता 2 खटले उरले आहेत. 55 खटल्यामध्ये एकाही प्रकरणी मला शिक्षा झालेली नाही, सगळीकडे निर्दोष सुटलेला आहे. मुंबई पोलिसांनी सुद्धा पूर्वी माझ्यावर 153 लावलं होतं, पण त्या खटल्यातून सुद्धा 20 वर्षानंतर मी, संतोष शिंदे, हुसेन दलवाई वगैरे आम्ही मुक्त झालोय, निर्दोष झालेलो आहे. तेव्हा हा कायदेशीर 56वा पुरावा आहे. 56वा खटला म्हणजे 56 हा आयकॉनिक आकडा आहे, त्यामुळं तुम्ही आता हा, जो अंगावर 56 घेताय. काय, 56 काय आयकॉनिक. 56 इंची छातीवालेच 56 हो, हा, तुम्ही असं म्हणा ते 56 इंची छातीवाले आहेत, मी 56 खटलेवाला आहे असं म्हणा खटले. पाहिजे, माझी काय हरकत नाही. सर, आता काल परवा आम्ही संसदेमध्ये भाषण ऐकत होतो, म्हणजे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती वर्षातून एकदा पंतप्रधान आम्हाला बोलताना दिसतात संसदेमध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी दावा केला की अब की बार 400 पार. मग एवढा जर कॉन्फिडन्स आहे की आपल्याला आता 400 जागा मिळणार आहेत, तर मग तुम्ही जे काही जाऊन सांगताय लोकांमध्ये निर्भय बनो म्हणून संदेश, तर त्याचा एवढा म्हणजे त्याची धास्ती काय आहे किंवा एवढं राडा करण्याची खरंच गरज आहे, काय वाटतं त्याच्याबद्दल? मी मुंगी आहे ना, माझं बळ मुंगी एवढंच आहे. मी छोटा पत्रकार आहे, पण मुंगी जेव्हा हत्तीच्या कानात शिरते ना तेव्हा तो हत्ती पिसाळतो. तशी अवस्था झाली या लोकांची. खरं सांगत असल्यामुळे हे पिसाळलेले आहेत. रोज माझ्या व्हिडिओतून मी जे सरकारवर बोलतोय, म्हणजे उदाहरणार्थ आता गुंडांची यांची सोबत जी आहे ते, किंवा सीएमओ मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला, माजी पोलीस अधिकाऱ्याला नेमलाय गुंडांना मॅनेज करण्यासाठी, किंवा घोसाळकरवर कसा गोळीबार झाला, किंवा तो गणपत गायकवाडला मी 2009 पासून ओळखतो. याचं कारण तो केबल ऑपरेटर होता, आणि गणपत गायकवाड जेव्हा 2009च्या निवडणुकीला उभा राहिला तेव्हा पहिल्यांदा IBN लोकमतच त्यांनी बंद केलं होतं, कारण मी त्यांच्यावर स्टोरी केली होती तो कसा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. तर हे सगळे असे लोक आहेत, मला असं वाटतं हे सत्याला घाबरत आहेत. मी काय वेगळं बोलतो का, तुला ज्या गोष्टी माहिती आहेत ना त्याच मी बोलतोय, त्याच सर्व गोष्टी मी एकत्र करून बोलतोय. माझे जे कॉन्टॅक्ट आहेत त्याच्यावरून मी कन्फर्म करतोय. मी तुला एक गोष्ट सांगतो, संजय राऊत यांनी असं लिहिलं होतं सामनाच्या अग्रलेखामध्ये 4 दिवसापूर्वी, की सीएमओ मध्ये असा माणूस नेमलेला आहे, पोलीस अधिकारी माजी, की जो पत्रकारांना, आपलं गुंडांना मॉनिटर करतोय. मी माझ्या सोर्सेसनी माहिती मिळवली हा माणूस कोण आहे. लक्षात आला प्रदीप शर्मा आहे, माजी पोलीस अधिकारी. तर हा प्रदीप शर्मा असेल तर लोकांना सांगणं आपलं कर्तव्य नाही का. माझं युट्यूब चॅनल 1 वर्षात एवढं पॉप्युलर झालं आणि आता इतके त्याला हिट्स येत आहेत, त्याचे एकमेव कारण आहे की जे इतर मीडिया सांगत नाही ते मी सांगतोय. तुम्ही सगळे सांगायला, आता प्रशांत कदमचं युट्यूब चॅनल का पॉप्युलर होत आहे, तूही तेच बोलतोयस ना, तूही चांगलं काहीतरी देतोयस ना.
आज टेलिव्हिजन बघणं लोकांनी बंद केलेलं आहे. हम्म. मोबाईल स्क्रीन हॅज रिप्लेस्ड टेलिव्हिजन स्क्रीन, हे लक्षात घे. रवीश कुमारचं चॅनल पॉप्युलर झालंय, अजित अंजुमचं पॉप्युलर झालंय, किंवा आणखीन कोण आपला अभिसार शर्माचं पॉप्युलर झालंय. आता तुझे बघ किती झाले. माझ्या मते आता तुझे हळूहळू वाढत वाढत 70-80 हजार सबस्क्रायबर झाले असतील. हो हो, हा, झाले झाले ना, 80. 94,000 हा, झाले. मग आणि तुला मी हिट्स बघितल्या, काही हम्म. काही तुला 1 लाखाच्या वर हिट्स आहेत. हो हो, एवढ्या कमी दिवसात हे झालेलं आहे. तर बरोबर. का होतंय याचा तुम्ही विचार करा यार. या सगळं हे जो मेनस्ट्रीम मीडिया आहे ना, तो सत्य सांगत नाही, हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे लोक युट्यूबकडे वळलेले आहेत. आणि म्हणून मोदींनी आता सोशल मीडियावर सुद्धा सेन्सॉरशिप आणलेली आहे. परवा विधेयक पास झालेलं आहे. आता आपल्याला किती काळ हे करता येईल सांगता येत नाही. आपण करू जोपर्यंत, पण हे आता आपल्याला हळूहळू सेन्सॉर करू शकतात. आणि मोदी जर 2024 साली पुन्हा निवडून आले तर ही भयंकर सेन्सॉरशिप होणार आहे. आणि कुमार केतकर म्हणतात त्याप्रमाणे पुन्हा निवडणुका होतील की नाही हे आपल्याला सांगता येत नाही बाबा. सर, ही निवडणूक फार कळीची आहे. आणि मला असा विश्वास आहे की महाराष्ट्रातले लोक हुकुमशाहीचा पराभव करतील. सर, तुम्ही आणीबाणीच्या काळातली सुद्धा पत्रकारिता बघितलेली आहे. म्हणजे तेव्हा तुमची सुरुवात पण होती, म्हणजे माणूस सारख्या याच्यामध्ये पण तुम्ही लिहिलेलं आहे, किर्लोस्कर मध्ये लिहिलेलं आहे. तर तेव्हाची पत्रकारिता, तेव्हाची आणीबाणी आणि आत्ताची परिस्थिती, तुम्हाला काय त्याच्यामध्ये फरक दिसत आहेत, किंवा काय पत्रकारितेसमोरचे आव्हानं दिसत आहेत? पहिला फरक काय, तेव्हाची आणीबाणी अधिकृत होती. इंदिरा गांधींनी अधिकृतपणे घोषणा करून आणली होती. आत्ताची आणीबाणी जी आहे मोदीच्या काळातली, ती अनडिक्लेअर्ड आहे, अघोषित आणीबाणी आहे. दुसरा फरक हा की तेव्हा इंदिरा गांधींनी सर्व राजकीय विरोधकांना आणि विरोधी पत्रकारांना थेट तुरुंगात टाकलं होतं. आता मोदी त्यापैकी काही जणांना तुरुंगात टाकतात, काही जणांना बाहेर ठेवतात, काही जणांना ईडी लावतात, सीबीआय लावतात, वगैरे वगैरे वगैरे. हा फरक आहे. नंतर तेव्हा लाचारी आणि अप्रामाणिकपणा हा आपल्या समाजामध्ये पहिल्यापासून आहे, म्हणजे आत्ताच आहे असं नाही. पण तेव्हा लाचार पत्रकारांची संख्या खूप कमी होती. पत्रकारितेच्या तत्वावर विश्वास होता लोकांचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुलदीप नय्यर सारखे पत्रकार आमचे हिरो होते. महाराष्ट्रामध्ये तुला सांगतो, अनंत भालेराव असतील, यदुनाथ थत्ते असतील, बाबा दळवी असतील, किती पत्रकार तुरुंगात गेले याची तर मोजदातच नाही. मराठीमध्ये सुद्धा साधना साप्ताहिक मोठ्या हिमतीने लढलं. इंग्रजीमध्ये इंडियन एक्सप्रेस असेल, स्टेट्समन असेल, मोठ्या हिमतीने लढले. बहुसंख्य लोक लढत नव्हते हे मान्य आहे, पण काही लोक जिद्दीने लढत होते, जे तुरुंगात गेले. आज अशी अवस्था आहे, बहुसंख्य मीडिया हा गोदी मीडिया झालेला आहे, लाचार झालेला आहे, जाहिराती देऊन पैसे देऊन त्याला खरेदी केलेला आहे. आणि मग असं आहे की संपादक, मी असं म्हणतो की हे जे चाललंय ना, ही कोणाची युती आहे माहितीये तुला? ही भ्रष्ट राजकारणी, भ्रष्ट सत्ताधारी, भ्रष्ट कॉर्पोरेट्स आणि भ्रष्ट संपादक यांची युती आहे. मी सर्वसामान्य रिपोर्टरला दोष देत नाही, कारण त्याला काही फारसा अधिकारच नाही ना. संपादक बोलतो तेच करावं लागतं. संपादकच तत्व पाळत नाही तर मग रिपोर्टर कशाला तत्व पाळतोय? तुम्हाला आदर्श ठेवावं लागतात. संपादकाला ना मेंटॉर व्हावं लागतं, मेंटॉर. जे मेंटॉरिंग माझ्या सिनियर्सनी आमचं केलं, दिनू रणदिवे, अरुण साधू, जगन फडणीस यांनी आमचं मेंटॉरिंग केलं. आम्ही आमच्या बरोबरच्या लोकांचं महानगरमध्ये, IBN लोकमतमध्ये मेंटॉरिंग केलं. राजदीप सरदेसाई मला नेहमी म्हणतात की अरे निखिल, आता हे मेंटॉरिंगच बंद झालेलं आहे. आम्ही बसायचो, चहा प्यायचो, कधी बिअरवर बसायचो, बिअर प्यायचो, पण चर्चा करायचो, वेगवेगळ्या विचारांची चर्चा, पत्रकारितेतल्या अनुभवाची चर्चा. त्याच्यामध्ये SP सिंग पण होता आमच्या बरोबर. SP सिंग जो आजतक सुरू केलं, वारला तो आता, पण SP सिंग होता त्यावेळेला. आता MJ अकबर कोण आहे ते सोडून दे, फारच तो बेकार झालेला आहे. पण तेव्हाचा MJ अकबर होता. विनोद मेहता हे आमचे आदर्श होते. विनोद मेहता सारखा पत्रकार नाही, संपादक नाही, हे लक्षात घे. हा फरक आहे. तेव्हा संपादक हा सरपटणारा प्राणी झाला नव्हता. तेव्हा संपादकाला कणा होता, म्हणून रिपोर्टरला कणा होता, म्हणून मीडियाला कणा होता, म्हणून मीडिया इंदिरा गांधींच्या विरोधात झुंजला. आता मीडिया हा सरपटणारा प्राणी झालेला आहे. हा फरक आहे. सर, कालच्या सभेनंतर आता पुढचा इरादा नेमका काय आहे? पुढची निर्भय बनोची सभा जी आहे ती कधी, आणि तुम्ही स्वतः जाणार आहात का? त्याच्याबद्दल काय ठरलंय? पुढची निर्भय बनूची सभा माझ्या मते उद्या आहे का, आज काय तारीख आहे? 11 तारखेला सोलापूरला. मी सगळ्या सभांना जात नाही. मी ज्या संघर्षाच्या सभा असतात, कळीच्या सभा, जिथे युद्ध होणं तिथे जातो असं म्हणतो पाहिजे तर. कारण विश्वंभर आणि असीम आणि आमचे तरुण जे मुलं आहेत ती सगळी, ही श्रेया आहे, दुसरी एक मुलगी आहे, या सगळ्या जातात आणि सभा घेतात. मला सगळीकडे जायची सुद्धा गरज नाही आणि मी नाही जाणार आहे. पण हा मेसेज पोचतोय निर्भय बनोचा लोकांमध्ये, आणि लोक त्याला खूपच जास्त पोचतोय. अरे माझं सिन्नरचं भाषण आहे,
ते युट्यूबच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आलं. एका प्लॅटफॉर्मवर 2.5-3 लाख त्याला सीट्स मिळालेत, बाकी तर आहेतच. आता कालच्या मला साहिल जोशी सांगत होता मुंबई तकचा, त्यांनी सभा लाईव्ह दाखवली. मला खरंच माहित नाही कालची सभा काल चॅनलने लाईव्ह दाखवली, सगळ्या असं कधी चॅनल्सनी आम्हाला लाईव्ह भाग्य दाखवली लाभलं काल. नव्हतं. हो, हा, सगळ्या चॅनल्सनी लाईव्ह दाखवली काल तुमची सभा. हो, कारण कदाचित तो हल्ला झाला वगैरे ड्रामा असेल म्हणून दाखवली असेल. हम्म. पण 7,000 लोक फक्त मुंबई तकवर बघत होते असं त्यांनी मला सांगितलं. 7,000 लोक मुंबई तकवर बघत होते. हा मोठा आकडा आहे ना, 7,000 लोक लाईव्ह बघतात, हा मोठा आकडा आहे. असं खूप चॅनलवर झालं. सकाळपासून मला चॅनलवाल्यांचे फोन येत आहेत. आता आता निखिल वागळेचे इंटरव्ह्यू पाहिजे. मी कोणाला इंटरव्ह्यू दिला नाही. एक तुला देतोय आणि दुसरा इंटरव्ह्यू तिस्ता सेटलवाडला दिला. आणि नवीन कुमार जे हिंदीमध्ये करतात ना, काय युट्यूब चालवतात, त्यांना इंटरव्ह्यू दिला. मी 3 पेक्षा जास्त इंटरव्ह्यू देणार नाही. मी मोठ्या चॅनलला सांगितलं तुम्ही थांबा, जरा मला दम घेऊ द्या ना. दमलोय मी आता, ऍक्च्युअली फिजिकली दमलोय यार. आणि हे माझं ब्लड प्रेशर, माझं बाकी सगळं चालू असतं, गोळ्या खाव्या लागतात. पण मी लढायला पुन्हा तयार आहे. जिथे माझी गरज लागेल आणि तिथे आम्ही जाणार. आणि काल पुण्यात अनाऊन्स केलेलं आहे, कालची सभा झाली तिथे 500चं सभागृह होतं. 500, 2,000 लोक ते 500च्या सभागृहात बसले होते. रोहित पवार सुद्धा जमिनीवर बसले होते. जमिनीवर येऊन बसले होते रोहित पवार. मी त्यांना सांगितलंय पुढच्या वेळेला जी सभा घ्यायची ना, पुण्यातलं सगळ्यात मोठं ग्राउंड जे काय, जे कुठचं असेल, SP कॉलेज किंवा जे कुठचं असेल तिथे घ्यायची, त्यांनी ठरवायचं. काल मला रवींद्र दंगेकर आणि या लोकांनी कबूल केलेलं आहे, पुण्यातली सभा आता मैदानात होईल आणि मैदानात या सगळ्या फॅसिझम विरुद्ध तुमचं भाषण होईल. पुण्यातली सभा होणार, प्रचंड होणार. यापुढची जे सिन्नरला झालं तेच पुण्याला होणार आणि ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होणार. माझे सहकारी तयार आहेत, विश्वनाथ चौधरी आणि असीम सरोदे आणि उत्पल आणि कुमार नागे, हे आमची कोर टीम आहे. आता त्याच्यामध्ये कालच्या सभेचं वैशिष्ट्य तुला सांगू, कालच्या सभेला पहिल्यांदाच निर्भय बनोच्या सभेच्या व्यासपीठावर 4 स्त्रिया, 4 महिला होत्या. माझा आग्रह आहे 50% महिला पाहिजेत आपल्यामध्ये, दलित पाहिजेत, बहुजन पाहिजेत, आदिवासी पाहिजेत, हे सगळे येणार. निर्भय बनो व्यापक होणार प्रशांत, आणि निर्भय बनो महाराष्ट्रातल्या घराघरात पोचणार, हे लक्षात ठेव. याचं कारण असं आहे की निर्भय बनोला गमावण्यासारखं काहीच नाही, आम्हाला काहीच नको. मी तुला आज इथे अनाऊन्स करतो, निखिल वागळेला आता आयुष्यात काहीच नको. कालच्या हल्ल्यानंतर हे बोनस आयुष्य मिळालंय, यातला प्रत्येक दिवस हा समाजासाठी जाईल. आणि हे मी तुला सांगतो, समाजाला जागं करण्यासाठी जाईल. मला आतापर्यंत खासदारकीच्या 4 ऑफर्स आल्या, हे सगळ्या नाकारल्या. का नाकारल्या माहितीये? कारण मी असा विचार केला, माझा प्रभाव हा पत्रकार म्हणूनच आहे. मला ते खासदारकी बिद्राची काय नको, मला संसदेत बोलायचं नाही. मी रस्त्यावरचा माणूस आहे, मी रस्त्यावरच बोलीन, मी सर्वसामान्य लोकांमध्ये बोलीन. त्यामुळे मला आता लोक म्हणतात निखिल वागणेंना आता खासदारकीची ऑफर देणार उद्धव ठाकरे किंवा कोणी, मी नाकारणार रे ती. मला नको येते. मी महाराष्ट्र सरकारचे, कुठच्याही सरकारचे पुरस्कार सुद्धा घेत नाही. आतापर्यंत कमिटीच्या अपॉइंटमेंट ज्या होत्या त्या सुद्धा सरकारी घ्यायच्या नाहीत. मला विलासरावांनी साहित्य संस्कृती मंडळावर नेमलं होतं, त्याचाही मी राजीनामा दिला होता. आता तर कुठच्याच कमिटीची मी अपॉइंटमेंट घेत नाही. यावेळेला सुद्धा आंबेडकरच्या चरित्र साधन समितीवर माझी अपॉइंटमेंट झाली होती, मी नाकारली ती. मला आता कोणत्याही पुरस्काराची गरज नाही, मला आता कोणत्याही पदाची गरज नाही. आता जी काय आयुष्यात 5-10 वर्ष उरलेली आहेत ती या संघर्षात घालवणार. हा देश आपण फॅसिझम पासून वाचवला पाहिजे. हा हिटलरचा फॅसिझम आहे, लक्षात घे. हा मोदींचा फॅसिझम नाही, याचं मूळ हिटलरच्या फॅसिझम मध्ये आहे, मुसोलिनीच्या फॅसिझम मध्ये आहे. आणि तुला सांगतो प्रशांत, हिटलर विजयी झाला सुरुवातीला, म्हणजे 1930 पासून आपण असं 45ला तो हरला, सेकंड वर्ल्ड वॉर, दुसरं महायुद्ध हरला. पण हिटलर विजयी झाला सुरुवातीच्या काळात, कारण हिटलर विरोधी लोक मोठ्या संख्येने असून सुद्धा त्यांची एकजूट नव्हती. मोदी जिंकतायत कारण या देशामध्ये विरोधी पक्ष हे नादान आहेत, निकामी झालेले आहेत आणि त्यांची एकजूट नाहीये. कोणी अदानीला जाऊन भेटतंय, कोणी अंबानीला जाऊन भेटतंय, कोणी घाबरतंय, कोणी सरेंडर होतंय. म्हणून हे निर्भय बनो, निर्भय बनो. पॉलिटिकल रिझल्ट काय होईल मला माहित नाही, आय एम नॉट कन्सर्न, आणि आय एम कन्सर्न. पण महाराष्ट्रात तरी मला असं वाटतं हुकुमशाहीचा पराभव होईल. मार्क माय वर्ड्स, लोकसभेमध्ये सुद्धा जर हे लोक एकत्र राहिले महाविकास आघाडी, तर भाजप आणि या सगळ्या मित्र पक्षांना 20 पेक्षा जास्त जागा मिळणार नाही. आता मला वाटतं काल सर्वे आलाय इंडिया टुडेचा, तो 22 जागा दाखवतोय. मी सांगतो तुला 20 पेक्षा कमी जागा मिळतील यांना. आणि असेंब्लीमध्ये तर यांचा चक्क पराभवच होईल. महाविकास आघाडीची एकजूट जर टिकली तर असेंब्लीमध्ये महाविकास आघाडी सत्तेवर येईल, असा माझा अंदाज आहे.
कालच्या हल्ल्यानंतर सुद्धा आपण लढत राहणार आणि संघर्ष करत राहणार हा इशारा आणि एक प्रकारे गर्जना निखिल वागळे सरांनी केलेली आहे. आणि आशा आहे की निखिल वागळे रसायन काय आहे, ज्या उद्देशानं आपण हा इंटरव्ह्यू केलेला होता, लोक तुम्हाला ऐकत असतात, तुमच्या बोलण्यावरती रिॲक्ट होत असतात, त्याच्या बाजूने दोन्ही मतं व्यक्त करत असतात, पण एकदा हे कळावं की हे रसायन नेमकं कुठून तयार झालेलं आहे, तुमची पत्रकारितेबद्दलची मूल्य काय आहेत, तत्व काय आहेत, की ज्यासाठी तुम्ही कायम इतक्या आक्रमकपणे भांडत असतात, लढत असतात, हे कळावं यासाठीचा हा प्रयत्न होता. आशा आहे की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पण हा इंटरव्ह्यू आवडला असेल. तुमच्या काही कमेंट्स असतील, सूचना असतील तर त्या देखील कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. दोघांचंही आमच्या दोघांचंही चॅनल आहे युट्यूब. धन्यवाद. थँक्यू थँक्यू प्रशांत, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. येस येस.